नागपुर जिले के रामटेक तहसील अंतर्गत आने वाली बोथिया पालोरा जिला परिषद सर्कल अंतर्गत आने वाली सालेही ग्राम पंचायत सहित पूरी रामटेक पंचायत समिति अंतर्गत वाटर हार्वेस्टिंग योजना में हुए 82 लाख रुपए के घोटाले को लेकर 4 सदस्यों वाली जांच कमेटी साली ग्राम पंचायत पहुंची तथा अधिकारियों एवं पदाधिकारियों के द्वारा किए गए कार्यों का संयुक्त सर्वेक्षण किया गया। नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाली पंचायत समिति रामटेक में वाटर हार्वेस्टिंग योजना में हुए भ्रष्टाचार को लेकर कारा न्यूज के द्वारा 2 जुलाई को समाचार दिखाया गया था और 3 जुलाई की शाम को जांच कमेटी की घोषणा खंड विकास अधिकारी रामटेक जयसिंह यादव के द्वारा कर दी गई, जिसमें MF भुंजाड़े सहायक विस्तार अधिकारी पंचायत समिति रामटेक, SF सानव विस्तार अधिकारी पंचायत शाखा अभियंता अर्जुन खेवले सहायक तथा 4 जुलाई को जांच टीम के चारों अधिकारियों द्वारा शिकायतकर्ता एवं सरपंच सचिव सहित स्थानीय नागरिक भी बड़ी संख्या में जांच प्रक्रिया देखने पहुंचे। इसी बीच शिकायतकर्ता के अनुसार ठेकेदार एवं अधिकारियों ने जांच की देखकर बकाया कार्यों को करने में बड़ी तेजी दिखाई है। आज मनरेगा मध्ये देवेंद्र डोंगरे यांनी जी तक्रार केली होती त्याची चौकशी केलेली आहे। सालीला आपण बघत आहोत, हे काम पूर्ण झालेलं आहे। पुसदाव मध्ये ऑनगोइंग काम आहे, तर हे जे काम आहेत ऑनगोइंग आहे। सदर कामाचे साहित्य ग्रामपंचायत आलेले आहे। जे मूल्यांकन शाखा अभियंता यांनी केले ते ऑनगोइंग कामाचे मूल्यांकन आहे। त्यामुळे त्यांनी किती मूल्यांकन केले आणि काय केले हे प्रत्यक्ष पाहणीमध्ये लक्षात येईल। पण काम सुरू आहे, सालीचं काम पूर्ण झालेलं आहे। यापूर्वी जे व्हिडिओ बनवला त्यामध्ये काम कंप्लीट नव्हते, परंतु आज रोजी काम कंप्लीट झालेले आहे। बाकी सर्व बाबी चौकशीत नमूद करण्यात येतील। इथे चौकशी अधिकाऱ्यासह आलो। आम्ही इथे याच्या अगोदर 26 तारखेला व 28 तारखेला आलो होतो। इथला व्हिडिओ शूटिंग भी आमच्याकडे आहे, तुमच्या चॅनलकडे पण आहे। इथे काम पूर्णपणे बोगस आणि अपूर्ण होतं, पण चौकशी होणार आहे। व्हिडिओ व्हायरल झाला आहे न्यूजवर, तुमच्या चॅनलमुळे ह्या गावाचा तरी उद्धार झाला। इंजिनियरने 1 ते 2 दिवसात ओबडधोबड काम करून हे काम अपूर्ण काम पूर्ण केलं, कारण बिल तिसऱ्या महिन्यात 31 तारखेलाच निघलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायची दाट शक्यता होती। त्यामुळे त्यांनी तुमच्या न्यूज चॅनल मार्फत जो आलेला व्हिडिओ न्यूजमध्ये पाहिला, त्यामुळे त्यांनी अफरातफरी मचवून हे काम तात्काळच्या तात्काळ पूर्ण केलं। याची ग्वाही मीच नाही सर्वजण देत आहेत। चौकशी अधिकाऱ्यालाही विचारू शकतात, तिथे आलेल्या इंजिनियरलाही विचारू शकता की हे काम मात्र 4 ते 5 दिवसापूर्वीच झालेलं आहे। त्यावर जो आरोप करण्यात आला होता आणि याच्या आधी जे व्हिडिओ त्यांनी प्रसारित केले, जसं पुसदा पुनर्वसन 1 मध्ये की हे 3 कामं झाले आहेत आणि या 3ही कामावर बिल काढण्यात आलं आहे, हे सपशेल चुकीची माहिती आहे। त्यातल्या एका कामावर मी बिलाची म्हणजे रेकॉर्डिंग केली आहे आणि कसं आहे, बिलाची मागणी केली म्हणजे काम पूर्ण झालं असं होत नाही। जे आम्ही MB लिहितो त्या MB मध्ये आम्ही लिहितो बिल रेकॉर्डेड इन फेवर ऑफ XYZ ट्रेडर्स फॉर सप्लाइंग मटेरियल टू कन्स्ट्रक्शन ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग और जो काही काम असेल तर याच्या तुम्ही मराठीत अगर भाषांतर केलं तर तुम्हाला समजून येईल की आम्ही फक्त साहित्याची सप्लाई करावा असं आमच्या प्रत्येक MB मध्ये आम्ही नमूद करतो। कुठेही अजूनपर्यंत पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही आणि त्याच्यानंतर आमच्या नरेगामध्ये 3 पद्धतीने पेमेंट निघतात। एक राहते मजूर पेमेंट, दुसरा साहित्याचा पेमेंट आणि तिसरा राहते जो सेमी स्किल पेमेंट म्हणतो, जो मिस्त्री आणि इतर प्लंबर ज्या गोष्टी येतात त्या। मी मान्य करतो काम ऑनगोइंग होतं। जरी तुम्ही स्वतः येऊन इथे व्हिडिओ बनवलं असेल त्यावेळेस तुम्हाला खालती टाका दिसला असेल, वरच्या भीती दिसल्या असतील, त्या होत्या आणि आता काम प्रगतीपथावर पण आहे, अजूनपर्यंत कंप्लीटेड झाला नाही। आणि जो प्लंबरचा मिस्त्रीचा पेमेंट जो राहते तो अद्यापही मी 1ही रुपया दिलेला नाही। कारा न्यूज के लिए अजय मेहरकुले की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म शंकरपुर, बुट्टीबोरी मोहगांव, जामठा मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% bank finance are also available. For more details, please contact 0712-350-7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.